NMS परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं जीनियस मॅथ परिवारामध्ये मनापासून स्वागत. आपण आत्ताच NMSची परीक्षा दिलेली आहे आणि यापुढेही आपणास शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करायची असेल तर चॅनलसोबत राहा. कारण या चॅनलवर आपणास गणित, बुद्धिमत्ता आणि सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी मॅरेथॉनसह घरी बसून करता येणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NMS परीक्षा यामधील पेपर 1 म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी किंवा मानसिक क्षमता चाचणी या पेपरमधील 90 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचं उत्तर बरोबर आहे असं वाटतं किंवा स्पष्टीकरण जर माहिती नसेल तर मग कॉन्फिडन्स दे आपल्याला किती मार्क पडणार आहेत किंवा एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि 90 प्रश्नांचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे, यामध्ये काही प्रश्न चुकीचे आहेत, काही प्रश्न मिसप्रिंट झालेले आहेत, ते पण आपण समजून घेणार आहोत. तर सर्वच गोष्टीवर चर्चा करूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल. तुम्हाला शिष्यवृत्ती किंवा इतर मॅरेथॉन संबंधी माहिती हवी असेल तर आपण संपर्क करू शकतात 88 56 046 142 या नंबरवर. हा नंबर जीनियस मॅथ ऑफिसचा असून आपणास जर इथंही काही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर नक्की या नंबरवर संपर्क करा. तर आपण पाहूयात नेमकं बुद्धिमत्ता हा पेपर नेमका कसा होता. एकंदरीत जर आपण बुद्धिमत्तेचा अभ्यास केलात तर नक्कीच या पेपरचं वैशिष्ट्य असं होतं की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, ज्यांचा सराव चांगला झाला होता, त्या सर्वांना हा पेपर अतिशय सोप्या पद्धतीने गेलेला आहे. तरीही मेरिटचा जर आपण अंदाज घेतला तर मागील वर्षापेक्षा मेरिट थोडंफार जास्तीच जाऊ शकतं. त्या संदर्भात पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मॅट म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी याचे 50 प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण पाहूयात लगेच. प्रश्नाचा जो सेट आहे तो आहे बी, परंतु आपला सेट कोणताही असेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी हे सर्व स्पष्टीकरण पाहू शकतात. तर सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न. पहिला प्रश्न जो आहे पहा, यामध्ये आपणास असं दिलेलं आहे BCYX. तर बी आणि सीचा सुरुवातीपासून नंबर आहे 2 आणि 3 आणि वाय आणि एक्सचा शेवटकडून नंबर आहे 2 3. त्याच पद्धतीने FGचा सुरुवातीपासून नंबर आहे 6 7 आणि UTचा शेवटकडून 6 7. त्याच पद्धतीने JKचा सुरुवातीपासून नंबर 10 11 आणि QPचा 10 11. तर पहा या ठिकाणी जो अक्षरांचा गट दिलेला आहे, या अक्षरांच्या गटाशी जुळणारा जो गट आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. कारण या ठिकाणी जो गट आहे तो आहे IJRQ आणि यांचा सुरुवातीपासून आणि शेवटपासून जो नंबर आहे तो आहे 9 10 आणि शेवटकडून पण 9 10. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर प्रत्येक प्रश्नाचं बारकाईनं स्पष्टीकरण समजून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी DW 27. तर डीचा अनुक्रमांक आहे 4 आणि W आहे 23. त्याची बेरीज पुढे दिलेली आहे 27. त्याच पद्धतीने BR B2 आणि R 18 बेरीज आहे 20. H 8 आणि O 15 बेरीज आहे 23. मग असा जर गट आपण पाहिला तर तो गट आहे FS 25. कारण Fचा अनुक्रमांक आहे 6, Sचा आहे 19 आणि या दोन्हीची बेरीज येते 25. म्हणजे या गटामध्ये बसतो पर्याय क्रमांक 2. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घ्या. तुमच्या पेपरमध्ये हा प्रश्न किती नंबरला आहे ते पण समजून घ्या आणि मगच तुमच्या उत्तराला तुम्ही टिक करा. आता यानंतरचा जो पुढचा गट आहे यामध्ये आपणास अल्फाबेटिकली जर विचार केला तर SVE NQJ ADW या पद्धतीने दिलेला आहे. तर हा गट समजून घेण्यासाठी आपणास स्पेशली अल्फाबेट जर आपण लिहून काढले तर थोडं लवकर लक्षात येईल. उदाहरणार्थ पहा ABCDEFGHIJKLM. पुन्हा एकदा आपण लिहूयात सुरुवातीपासून, कारण हे अल्फाबेट आपल्याला समजले तरच हा गट समजणार आहे.
ABCDEFGHIJKLM आणि उलट क्रमाने NOPQRSTUVWXYZ. आता पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिला जो गट आहे SVE. आता SEV हे जर थोडं निरीक्षणात्मक आपण विचार केला कुठं आहे, तर या ठिकाणी पहा S, त्यानंतर आहे V आणि E, म्हणजे S पासून 2 अक्षर मागं सोडून हे V आणि E आहे, असा गट तयार झालेला आहे. रचना समजून घ्या. त्यानंतर आहे NQJ, तर N या ठिकाणी आहे. N पासून पाठीमागं दुसरं अक्षर म्हणजे Q आणि त्याच्यावरचं अक्षर J. पहा गट कसा तयार झालेला आहे. आता या गटासारखाच असा पॅटर्न आपल्याला शोधायचा असतो. त्यानंतर आहे ADW, तर A इथं आहे आणि A पासून दुसऱ्या अक्षरावर D आणि W. ठीक आहे, म्हणजे एक अक्षर त्याच ओळीमध्ये पाठीमागं किंवा पुढे जायचे आपल्याला दुसऱ्या अक्षरावर. आणि आता मग यासारखा जर आपल्याला गट शोधायचा असेल तर तो गट आहे RUF. कुठे आहे पहा RUF, तर R या ठिकाणी दिसतो तुम्हाला. R पासून 2 अक्षर मागे जायचं U आणि वर आहे F, म्हणजे असा गट येतो. R पुन्हा 2 डॅशमध्ये U खाली आणि F वर, मध्ये हे 2 अक्षर सोडून असा गट. तो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सिंपल कन्सेप्ट आहेत, परंतु ही रचना असेल तरच आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. आणि या पेपरमध्ये A to M आणि पुन्हा रिव्हर्स या पद्धतीच्या रचना 1-2 ठिकाणी वापरलेल्या आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. यामध्ये अक्षर किंवा अंकाची लयबद्ध मांडणी दिलेली असून या लयबद्ध मांडणीचा जर आपण विचार केला तर बारकाईने आपल्या लक्षात येईल, पहिल्या अक्षर मालिकेमध्ये 16 अक्षर आहेत आणि त्यांचे जे गट आहेत ते असे आहेत: BAAB, 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 BAAB. आणि यामध्ये जर आपण 4चे गट केले तर लक्षात येईल, हा 4चा गट, हा 4चा गट आणि हा 4चा गट. तर यामध्ये पहिला अक्षर या ठिकाणी आपल्याला शोधायचं होतं. पुन्हा त्यानंतर 2 अक्षर सोडून पुढे BA दिलेला आहे, पुढे आहे A, पुन्हा B दिलेला आहे, पुढच्या गटामध्ये A शोधायचं आहे आणि शेवटच्या गटामध्ये B. म्हणजे आपल्याला लक्षात येईल BBAAB हा गट आपल्याला शोधायचा होता आणि तो गट आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये BBAAB या पद्धतीने. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये जी लयबद्ध मांडणी दिलेली आहे त्यामध्ये जे अक्षर दिलेले आहेत ते अक्षर आहेत MOP आणि त्यांचा जो गट दिलेला आहे पहा MOP मध्ये, तर तो गट दिलेला आहे या ठिकाणी पण 4-4 अक्षराचाच गट आहे. 16 अक्षर आहेत. MOPN हा एक गट आहे. पुढे MOPN हा गट आहे. पुढे MOPN. आता या गटामध्ये जे ब्लँक स्पेस आहे तो पहिलं M, त्यानंतर N, पुढे P, O आणि शेवटचं अक्षर. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर MNPON, MNPON पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये अक्षर या ठिकाणी आता अंकांची म्हणजे लयबद्ध मांडणी आहे. तर ही जी अंकांची लयबद्ध मांडणी आहे यामध्ये पण 4-4चे गट आहेत, 5-5चे गट आहेत खरं तर. 0-1-0-1-1 असा गट आहे. 0-1-0-1-1, 0-1-0-1-1 असा 15चा गट आहे. यामध्ये या ठिकाणी हे 0, त्यानंतर हे 0 आणि 1, इथं 1 आणि शेवटचं 1. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे
0.00111 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. या पद्धतीनं हे लयबद्ध मांडणीचे 3 प्रश्न आपल्या लक्षात आले असतील. आता यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला जी मांडणी दिलेली आहे यामध्ये आकृती दिलेल्या आहे. तर आता यामध्ये आकृतींचा जर थोडा विचार केला तर विसंगत आकृती ओळखायची. आता विसंगत आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर हे इंग्रजी अक्षर आहे n आणि बाकी भौमितिक आकार आहेत. दुसऱ्या गोष्टीचा जर विचार केला तर इथं 2 रेषा आहेत, या ठिकाणी 6 रेषा आहेत, इथं 4 रेषा आहेत आणि 3 रेषा आहेत. म्हणजे विषम रेषा पण याच ठिकाणी आहेत, बाकी सगळीकडे सम आहेत. पण मेन स्ट्रॉंग n हे इंग्रजी अक्षर आहे आणि बाकी सर्व भौमितिक आकार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाच्या तोंडाचं जे वळण आहे पहा ते असं दिलेलं आहे, खालून वर. या 3 मध्ये पण खालून वर आहे, इथं पण खालून वर आहे, पण इथं मात्र वरून खाली असं दिलेलं आहे, म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 मध्ये जर पाहिलं आपण बारकाईनं तर प्रत्येकाच्या बाणांच्या दिशा पहा, ही बाण आणि त्याच्या पाठीमागे हा बाण दिसतो. पण या ठिकाणी मात्र दोन्ही बाण एकाच दिशेला म्हणजे अशी विरुद्ध दिशेला नाहीत. ठीक आहे, म्हणजे हा इकडे यायला लागलाय आणि हा इकडे चाललाय असं आहे, म्हणून वेगळा आहे आकृती क्रमांक 3. ठीक आहे, यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला, खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. हा संबंध विचारात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते शोधा. आता या ठिकाणी पुन्हा तोच पॅटर्न आपल्याला राबवावा लागणार आहे. कोणता तर पहा, ABCDEFGHIJKLM आणि पुन्हा उलट NOPQRSTUVWXY आणि Z. तर पहिल्या पॅटर्नमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल तुम्हाला WCY जर पाहिलं आपण तर हे W हे C आणि हे Y पहा कसे लक्षात येतात अक्षर तुम्हाला. गट कसा तयार झालेला आहे WCY. याला संबंधित गट आहे QKO. तर हा Q पुन्हा पाठीमागं K आणि पुन्हा इकडं O. ठीक आहे, म्हणजे पॅटर्न तुम्हाला लक्षात आला असेल, जसा इकडं आहे तसाच तिकडं आहे. त्यानंतर आता XBZ जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पहा हे X आहे, हे B आहे आणि हे Z आहे. तसाच उलट पॅटर्न आपल्याला PL आणि N मध्ये सापडेल. P कडून L कडे आणि L कडून N कडे, म्हणून याचं उत्तर आहे PLN पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा जर आपण माहिती पाहिली पहा, AZ. पुन्हा एकदा आपण हे सर्व लिहून घेऊयात म्हणजे पुन्हा आपल्याला फ्रेश लक्षात येईल. पुढच्या प्रश्नासाठी पण सेम पॅटर्न आहे असाच, ABCDEFGHIJKLMN. N खाली घ्यायचंय, NOPQRSTUVWXYZ. तर आता जर पाहिलं आपण AZXC कुठे आहे पहा, AZXC. तर A कडून Z कडे, Z कडून X कडे आणि X कडून C कडे. त्यानंतर MNPK पहा, M कडून N कडे, N कडून P कडे आणि P कडून K कडे. म्हणजे जसा A कडून असा पॅटर्न गोल फिरतोय तसा तिकडून M कडून इकडे आलेला आहे, सेम पॅटर्न. ठीक आहे, तर आता DWUF हे पाहूया आपण. D कडून W कडे, W कडून U कडे आणि U कडून F कडे. ठीक आहे, आता तसाच पॅटर्न जर आपण या ठिकाणी समजून घेतला तर तो आहे
जे क्यू, जे कडून क्यू कडे, कारण इकडून 3 अक्षर सोडून म्हणजे डी चालू झालं होतं, इकडून 3 अक्षर सोडून जे चालू झालं, जे कडून क्यू, क्यू कडून एस आणि एस कडून एच. जे क्यू एस एच. डी डब्ल्यू यू एफ, त्याच पद्धतीने जे क्यू एस एच, जे क्यू एस एच. तर या ठिकाणी एस एच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यापूर्वीच्या उत्तर सूचीमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर या ठिकाणी फायनल उत्तर हेच आहे, पर्याय क्रमांक 4 जे क्यू एस एच. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये पण तसाच पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे असा पॅटर्न आहे पहा, एल के पी आणि दुसरा आहे ए बी सी एक्स. वरचे सरळ अक्षर आणि मग असं उलट आहे. तसंच या पद्धतीनं आय एच जी टी आणि याला समांतर आहे ई एफ जी टी. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये ई एफ जी टी. तर ज्यांनी या पद्धतीनं ए टू एम आणि पुन्हा उलट अक्षरमालिका लिहिली त्यांना सर्वांना हा प्रश्न सोडवता आलेला आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 जर पाहिला आपण तर आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये खालील प्रश्नामध्ये क्रमाने येणारी संख्या. तर या ठिकाणी 2, 16, 54, 128 म्हणजे 1 चा घन गुणिले 2 म्हणजे 2 येतो. 2 चा घन गुणिले 2 म्हणजे 16. 3 चा घन गुणिले 2 म्हणजे 27. 4 चा घन गुणिले 2 म्हणजे 128. पुढे असणार आहे 5 चा घन गुणिले 2 म्हणजे 250. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 250. यानंतर पुढील प्रश्न आहे 2, 5, 10, 13, 26, 29. प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण समजून घ्या. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 2, 5, 10, 13. तर या ठिकाणी 2 मध्ये +3 केलेला आहे, उत्तर आलं 5. त्यानंतर 5 ची दुप्पट येते 10. पुन्हा 10 मध्ये +3 13. पुढे 13 ची दुप्पट दिलेली आहे 26. पुढे 26 + 3 29 आणि आता येईल 29 ची दुप्पट म्हणजेच 58. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरण का द्यायला लागलोय, कारण काही प्रश्न ओघाने देत असताना ऑप्शन मागे पुढे झालेले आहेत, पण आता स्पष्टीकरण दिले की तुम्हाला खात्री पटणार आहे की हेच स्पष्टीकरण अगदी योग्य असणार आहेत. आणि जिथे मिसप्रिंट आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तेही आपल्याला घेता येऊ शकतं. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 मध्ये जर आपण पाहिलं तर 1, 5, 13. तर या ठिकाणी 1 मध्ये 4 मिसळलं की 5 येतं, म्हणजे मिळवलं की 5. 5 मध्ये 8 मिळवलं की 13 येतं. 13 मध्ये 12 मिळवलं की 25 येतं. म्हणजे 4चा पाडा मिक्स करत गेलाय. 4 प्लस केलं, 8 प्लस केलं, 12 प्लस केलं, पुन्हा 25 मध्ये 16 प्लस केले की 41 येतं आणि 41 मध्ये 20 प्लस केले की 61 येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 जर आपण पाहिला तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 मध्ये तुम्हाला एक पिरॅमिड दिलेला आहे. तर या अक्षरांच्या मांडणीचं निरीक्षण करून आपल्याला पुढील, आता पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद ओळखा असं दिलेलं आहे आणि जे अक्षर दिलेले आहेत ते आहे A,
बी सी, बी एफ ई, एफ जी बी, तर पुढे काय? आता पहा, थोडं जर निरीक्षण केला तर ही मालिका दिलेली आहे. तर ए पासून नंतर बी अक्षर आले पहा, पहिलं बी नंतर एफ आहे. आता एफ नंतर काय? तर पाहिलं तर या ठिकाणी ए बी एफ, इथं जर पाहिलं ए बी, बी नंतर एफ, एफ नंतर जी, पहा ए नंतर बी, बी नंतर एफ, एफ नंतर जी अक्षर आहे, म्हणजे इथं पहिलं अक्षर जी येणार आहे आणि सर्व पर्यायामध्ये जीच आहे. त्यानंतर बी एफ जी, पुढे जर पाहिलं आता बी एफ जी कुठं आहे, तर त्याच्याच खालचे अक्षर बी पासून एफ, एफ पासून जी, जी पासून ओ, म्हणजे पुढे इथे येणार आहे ओ. आता पुढची जर आपण श्रेणी लक्षात घेतली तर पहा, सी नंतर ई आलेला आहे, सी नंतर ई, हे सी नंतर ई इथंच दिसतं तुम्हाला. पुन्हा ई नंतर ॲक्च्युअल इथं पाहिजे होतं एच, म्हणजे हे जे बी दिसतंय तुम्हाला या ठिकाणी एच हे अक्षर अपेक्षित होतं आणि असायला पाहिजे. इथं बीच्या ऐवजी एचच घेतलं तर एचच्या नंतर पुढे एन, म्हणजे या ठिकाणी येतं एन आणि उत्तर येतं जी ओ एन, पर्याय क्रमांक 1. पण या ठिकाणी लक्षात घ्या, एफ जी बी ऐवजी एफ जी एच असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला नक्कीच परीक्षा मंडळाकडे जर आपली म्हणजे जर आपण मांडणी केली तर कदाचित असं असू शकतं. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे ओ पी क्यू ए. तर हे सगळे मांडणी किंवा हे सगळे आकार लक्षात ठेवा, त्या पद्धतीनं तुम्हाला स्पष्टीकरण वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कोणतं प्रश्न लिहिलंय त्याचं उत्तर काय असणार आहे ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर पुढची मांडणी आहे ओ पी क्यू ए. तर ओ पी क्यू ए कुठं आहे पहा, या ठिकाणी ओ पी क्यू ए, म्हणजे मांडणी अशी आहे पहा, ओ पी क्यू ए, म्हणजे ओ कडून पी कडे, पी कडून क्यू कडे, क्यू पासून ए कडे. आता याच्याशी संबंधित आहे के यू टी डब्ल्यू. तर या ठिकाणी आहे पहा के यू टी डब्ल्यू, म्हणजे के आहे, के कडून यू कडे आहे, यू कडून पुन्हा टी कडे आहे आणि टी कडून डब्ल्यू कडे आहे. म्हणजे पॅटर्न सेम तयार होतो, लक्षात आला असेल तुम्हाला. तर आता पुढचं जे आपल्याला पॅटर्न शोधायचं आहे त्याच्या पुढे जो पॅटर्न दिलेला आहे तो असा आहे डी जे आय एल, म्हणजे डी कडून जे कडे, जे कडून आय कडे, आय कडून एल कडे. तर तो इथं आहे पहा डी जे आय एल. आता याला समांतर पॅटर्न काय असणार आहे, एफ जी एच एन, म्हणजे इथं असेल एफ, त्यानंतर इथं असेल जी एन एच. ठीक आहे, म्हणजे जसं त्या बाजूला होतं तसंच इकडं, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एफ जी एच एन. यानंतर पाहूया आपण पुढील पॅटर्न. याचे स्क्रीनशॉट ठेवा, तुम्हाला माहिती असले पाहिजेत की हे स्पष्टीकरण कसे आलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढच्या प्रश्नामध्ये तो जो पॅटर्न दिलेला आहे तो तर असा दिलेला आहे पहा, पी, इथं आपण पाहू शकतात पी बी आर क्यू ए, पी बी आर क्यू ए, म्हणजे पी या ठिकाणी बी आहे, इथं आर आहे, इथं क्यू आहे आणि इथं ए आहे. तर असा एक राऊंड पूर्ण होतो आणि याला संबंधित जो पॅटर्न दिलेला आहे तो आहे यू व्ही एल एम डब्ल्यू, यू व्ही एल एम डब्ल्यू. तो पण याच्या विरुद्ध दिशेने असाच फिरतो. तो या ठिकाणी आहे पहा यू व्ही एल एम डब्ल्यू. सेम पॅटर्न तुम्हाला दिसेल, इथं आकृतीमध्ये पण वरच्या दिसेल. त्यानंतर याच्याशी संबंधित पुढचा जो पॅटर्न आहे तो म्हणजे एफ जी क्यू आर आणि एच, एफ जी क्यू आर आणि एच.
आता मग याला समांतर काय असणार आहे, तर लक्षात येईल तुम्हाला DJTSI हे दोन्ही पॅटर्न मी तुम्हाला या ठिकाणी अक्षर मालिकेमध्ये दाखवतो पहा. GFJQRH त्याच पद्धतीनं DJTSI सेम पॅटर्न दिसतील आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक DJTSI पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 ते 22. आता या प्रश्नामध्ये पण एक सिंपल मिस्टेक आहे, लक्षात घ्या. आता जो कृष्णा शब्द आहे तो पहिल्या याच्यामध्ये +2 ने वाढणारे अक्षर असं लिहिलेलं आहे. +2 वाढणारे म्हणजे काय, के च्या नंतर दुसरं अक्षर, आर च्या नंतर दुसरं अक्षर, आय च्या नंतर दुसरं अक्षर असं या ठिकाणी वाढतात. त्यानंतर जो दुसरा शब्द लिहिलेला आहे त्यामध्ये एकाड एक अक्षर, म्हणजे जसं की आता KIHA तर हे सलग लिहिलेत KIHA आणि राहिलेले RSN, म्हणजेच एकाड एक अक्षर सलग लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये -1 म्हणजे -1 ने अक्षर लिहिलेले आहेत, म्हणजे मागचे अक्षर त्याच्या. चौथ्यामध्ये सुरुवातीपासून आणि शेवटपासून क्रमांक सेम आहेत, सुरुवात व शेवट. तर हे 4 नियम आहेत, 1 2 3 4. आता पहिला जर शब्द पाहिला आपण तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल ओव्हरफ्लोला त्यांनी एकाड एक सलग अक्षर घेतलेत बघा. OEFO सलग आहे, OEFO आणि राहिलेले VRLW, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय 2. कारण पर्याय 2 मध्येच वर तसा नियम आहे, तुम्हाला लक्षात आला असेल, एकाड एक सलग अक्षर. त्यानंतर क्लाउड शब्दामध्ये काय केलेलं आहे पहा, पाठीमागचं एक एक अक्षर आहे, म्हणजे समजा CLOUD तर C च्या आधीचं B, L च्या आधीचं K, O च्या आधीचं N, U च्या आधीचं T, पण इथं D च्या आधीचं C अपेक्षित होतं, परंतु इथं E अक्षर आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी मिसप्रिंट आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतं, परंतु याचं जे उत्तर आहे ते -1 न, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे पर्याय 3. जर तुम्ही पर्याय 3 लिहिला असला तर त्यांना द्यावंच लागतील मार्क, परंतु या प्रश्नामध्ये पण मिसप्रिंट आहे हे लक्षात घ्या. ई च्या आधीचं अक्षर D अपेक्षित आहे. यानंतर पुढचा जो शब्द आहे रिलीफ. रिलीफ यामध्ये 2 न वाढणारी अक्षर आहेत, 2 ने वाढणारी, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा जो शब्द आहे तो रिलीफमध्ये 2 ने वाढणारा आहे, 2 ने वाढणारे पर्याय क्रमांक 1च आहे उत्तर या ठिकाणी. आणि शेवटचा जो शब्द आहे KHIRDRA तर या ठिकाणी -1 न येणारे अक्षर आहेत, -1 ने येणारी अक्षर. आणि -1 म्हणजेच पर्याय 3. या पद्धतीनं या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपल्या लक्षात आलं असेल. आता यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये आकृत्यांचा सहसंबंध आहे. आकृत्याच्या सहसंबंधामध्ये जर आपण बाहेरील बाजूची आकृती पाहिली ही, तर ही बाहेरील बाजूची आकृती अगोदर वरच्या दिशेला आणि पुन्हा इकडे ईशान्येकडे, म्हणजे बाहेरील आकृती घड्याळाच्या दिशेने 135 अंशातून फिरते, तर आतील जी आकृती आहे ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंशातून फिरते. तर हे कारण आहे आणि यावरून या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते आहे पर्याय क्रमांक 1. त्याच पद्धतीनं
आकृती क्रमांक 24 मध्ये पण याचं पण उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. हे सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मध्ये पण आकृत्या अशाच फिरवलेल्या आहेत जवळपास 45 अंशामध्ये, आणि बाहेरची जी रेषा आहे ही बाहेरच्या बाजूला आहे, तर हे आत आलेली आहे. आता इथे हे आत आहे, तर बाहेरच्या बाजूला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर तुम्हाला हे मिळणार आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 मध्ये पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलात तुम्ही, तर एका अक्षरावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. जसं की पी -5 केलं की 11 येतं, के मधून -5 एफ येतं, एफ मधून -5 इथं येतं ए. आता पहिला अक्षर ए असलेला फक्त एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजेच पी के एफ ए. 16 मधून -5, 11 नंबरचं अक्षर के आलं, पुन्हा 5, 6 नंबरचं अक्षर, पुन्हा 5, 1 नंबरचं अक्षर. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपण 2 नंबरचं अक्षर पाहिलं तर ते 5-5 ने वाढत जातं, 4, 9, 14, 19, म्हणजे इथं पण यस येतं पुन्हा. तर या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं आपण, तर CFIL आणि पुढे असणार आहे ओ. पहा, लक्षात येतं का? 3-3 वाढत गेलेले अक्षर आहेत. तसंच आता यक्स, आपण शेवटचा अक्षर पाहूया. यक्स पासून यस कसं आला असेल, तर यक्स मधून यस म्हणजे -5, यस पासून यन म्हणजे -5, यन पासून आय म्हणजे -5, आणि आय पासून -5 म्हणजे तिसरा अक्षर डी असणार आहे. तर आता ओ आणि तिसरा अक्षर डी असणारा पर्याय आपल्याला 2 आहे तिथं, पर्याय क्रमांक 1 मध्ये पण. आणि आता आपण GKOS चा विचार करूयात. तर जी हे 7 नंबरचं अक्षर आहे, त्याच्यामध्ये 4 प्लस केले की के येतं, के मध्ये 4 प्लस केले की ओ येतं, ओ मध्ये 4 प्लस केले की यस येतं, आणि यस मध्ये 4 प्लस केले की डब्ल्यू येतं. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढे XMPCORHQTNSV. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलात तुम्ही, पी नंतर आर 2 न प्लस केलेला आहे, आर नंतर टी 2 न प्लस, टी नंतर व्ही 2 न प्लस, आणि व्ही नंतर 2 न प्लस असणारा एक्स, आणि शेवटी एक्स असणारा एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. बाकी पण एक्स सी वगैरे सगळे मॅचिंग होतं, असं मायनस अक्षर झालेले आहेत. MOQS हे पण मॅचिंग होतं. तर 28 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 मध्ये तुम्हाला दिलेला आहे 71, 155, 239, 271. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलात तुम्ही, तर 8चा वर्ग अधिक 9 केलं की 71 येतं. त्यानंतर 12चा वर्ग अधिक 11 लिहिलं की 155 येतं. म्हणजे वर्ग संख्या आणि त्याच्या पुढची संख्या, मागची संख्या प्लस केलेली आहे. 7. 8चा वर्ग अधिक 7 71, 12चा वर्ग अधिक 11 155, पुढे 15चा वर्ग अधिक 14 239, त्यानंतर 16चा वर्ग अधिक 15 271. अगदी त्याच पद्धतीने 10चा वर्ग अधिक 9 बरोबर 109. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला, सर्व अंकांची बेरीज येते 14. इथल्या पण सर्व अंकांची बेरीज 14च येते, इथल्या पण सर्व अंकांची बेरीज 14 येते, इथं पण 14च येते, आणि असा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये सर्व अंकांची बेरीज येते 14. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण, 98, 122, 74, 62 या संख्यांचं वैशिष्ट्य असं आहे. पहा, म्हणजे या गटामध्ये बसणारा आपल्याला संख्या शोधायची असते. तर 98 म्हणजे काय, तर प्रत्येक संख्येमधून जर 2 वजा केलं तर या संख्या मिळतील तुम्हाला 96, 120, 72, 60. या सर्व 12च्या पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणजे दिलेल्या संख्येतून जर 2 वजा केलं तर त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो.
मग पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे तर ती आहे 86. 86 मधून जर 2 वजा केलं तर 84 येतं आणि यालाही 12ने भाग जातो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्हाला स्पष्टीकरण सांगितले की थोडं खात्री वाटते आणि स्पष्टीकरण सांगितले की मग तुमचं समाधान होतं. तर या पद्धतीनं हा प्रत्येक प्रश्न आपण काळजीपूर्वक समजून घ्या, शिकून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर लक्षात आलं असेल सर्वांना अगदी. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. तर आकृत्यांचा पॅटर्न दिलेला आहे. क्रमाने येणाऱ्या आकृत्याबद्दल जर आपण थोडं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल प्रत्येक आकृतीमध्ये वरचा एक ठिपका काळा खाली वाढत चाललाय. इथं एक काळा आहे, इथं 2 काळे झालेत, इथं 3 काळे झालेत, आता खाली 4 काळे असणारे पाहिजेत आणि वर एक. आता इथं वर 1 आहे, खाली 4 आहेत, इथं वर 1 आहे, खाली 3च आहेत, म्हणजे हे तर चुकलंच. वर 2 आहेत, हे पण चुकलं. आता इथं वर 1 आहे आणि खाली 4 आहेत. म्हणजे आपल्याकडे आता पर्याय क्रमांक 1 आणि 4 अशा 2 पद्धतीने या ठिकाणी दिसतात. परंतु एक लक्षात घ्या, एकदा काळा झालेला तो पुन्हा काळाच राहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी शेवटच्या आकृतीमध्ये इथे एक पांढरा आहे आणि इथे एक पांढरा आहे, म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर. म्हणजे आता यापैकी एक काळा होणं गरजेचं आहे. म्हणजे इथला काळा झाला आणि इथला पांढरा राहिला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4च. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं आपण तर हे एक पाकळी जर गृहीत धरली तर आता या ठिकाणी वर आहे, पुन्हा इकडं इथं पश्चिमेकडे आली, पुन्हा खाली दक्षिण, पुन्हा पूर्व, दक्षिण, पूर्व या ठिकाणी, पुन्हा आता ही वरच्या दिशेला असणार आहे. आणि हे फक्त या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये जाणवेल. आता जर आपण रेषेचा विचार केला तर रेष इथं आहे, पुन्हा खाली आली, पुन्हा इथं गेली, पुन्हा इथं आली, आता रेष इथं येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये थोडं लॉजिक इतकं सिंपल होतं ना. इथं हा गोल जो आहे हा 1 आहे, इथं 3 आहेत, इथं 5 आहेत आणि इथं 7 आहेत. आता 9 गोल असलेलं आपल्याला शोधायचं होतं. तर या ठिकाणी 8च गोल आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर 6च गोल आहेत आणि शेवटच्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 6 7च आहेत या ठिकाणी. म्हणजे या तिसऱ्या आकृतीमध्ये 9 आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे याही पद्धतीने आपल्याला थोडं लॉजिक लावणं गरजेचं होतं. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 35. पहिल्या 2 संख्येमध्ये जसा सहसंबंध आहे तसाच सहसंबंध आपल्याला पुढे शोधायचा आहे. तर याचा जर विचार केला आपण तर 36 म्हणजेच काय, तर 3 आणि 6 ची जर बेरीज केली तर ती किती येते 9. 9 ची दुप्पट करा 18. 18 मधून 1 वजा केलं की 17 येतं. तसं 4 अधिक 8 अंकांची बेरीज झाली 12. 12 ची दुप्पट येते 24 आणि 24 मधून 1 वजा केलं की उत्तर येतं 23. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. आता प्रश्न क्रमांक 36 मध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं येतात खरं तर याची. तर ती उत्तरं कशी येतात हे आपण समजून घेऊयात. तर दोन्ही प्रकारे मी सांगतो तुम्हाला मी. तर 4 गुणिले 5 याचं उत्तर येतं 20 आणि 5 गुणिले 4 याचं पण उत्तर येतं 20. म्हणजे दोन्ही संख्येचा गुणाकार सारखा आहे. तसंच 8 गुणिले 3 जर केलं तर उत्तर येतं 24 आणि पर्यायामध्ये 6 गुणिले 4 जर केलं तर उत्तर येतं 24. म्हणजे या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे 64. आता दुसरी पद्धत काय आहे पहा. 45 ही जर संख्या पाहिली आपण, 45च्या अंकाची जर अदलाबदल तर केली तर काय होईल 54 वजा 45. म्हणजे अंकांची अदलाबदल केली मूळ संख्या 45, यातला फरक येतो 0.9चा. आता दुसरी संख्या 54 आहे, त्याच्यामध्ये पण अंकांची अदलाबदल केली तर 54 45, यातलाही फरक येतो 9चाच. तसं आता 83 मध्ये जर आपण अंकांची अदलाबदल केली तर याचा फरक येतो 45 आणि पर्यायामध्ये अशी एक संख्या आहे 72 आणि त्याच्या अंकांची अदलाबदल केली तर त्याचा पण फरक येतो 45. म्हणजे हे दिलेली संख्या आणि पुढची येणारी संख्या यांच्या संख्येतल्या अंकांची अदलाबदल केल्यास येणारे फरक समान असतात.
तर त्या पद्धतीने येतं 72. ठीक आहे, आपण विचार करायला काही अडचण नाही, ऑब्जेक्शन घ्यायला पण काही अडचण नाही, कारण दोन्ही पर्याय या पद्धतीने येऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 मध्ये सरळ सरळ 2.5 न जर गुणाकार केला आपण, तर या ठिकाणी हे उत्तर येतं या ठिकाणी 28. म्हणजे नेमकं काय होतं, जर आपण 18ला 18 गुणिले 2.5 लिहिलं तर उत्तर येतं 45. अगदी तसंच 28 गुणिले 2.5 लिहिलं तर उत्तर येतं 70. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असायला पाहिजे 28. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 38 मध्ये आपल्याला आरशामध्ये दिसणारी प्रतिमा शोधायची आहे. तर आरशामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 39चं उत्तर पण पर्याय क्रमांक 4च. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. त्याचबरोबर तुम्ही जर 8वी शिष्यवृत्ती परीक्षा देणार असाल तर ऑनलाईन झूम क्लास सुरू आहेत. आतापर्यंत झालेला सर्व सिलेबस तुम्हाला रेकॉर्डिंग मोडवर मिळू शकतो. त्याचबरोबर यापुढे आपण संपूर्ण रिव्हिजन पण घेतोय, त्यालाच आपण मॅरेथॉन असं नाव दिलेलं आहे. तर शिष्यवृत्ती मॅरेथॉन पण आपण परीक्षेच्या आधी 10 दिवस घेतो. तर आत्तापासूनच क्लास आणि सर्व मॅरेथॉन तुम्हाला मिळू शकतं. त्यासाठी जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नंबर देतोय मी तुम्हाला 8856 046 142. या नंबरवर संपर्क करून आपण अधिकची माहिती घेऊ शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 40 ते 42 मध्ये संख्यांचा तर्क व अनुमान. तर या ठिकाणी जर पाहिला आपण 15चा वर्ग अधिक 11चा वर्ग केला तर येतो 346. 8चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर येतो 145. 6चा वर्ग अधिक 14चा वर्ग केला की उत्तर येतं 232. म्हणजे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 41 मध्ये जर पाहिला आपण तर 7 अधिक 21 अधिक 11 यांची बेरीज येते 39 आणि त्याला 2 न गुणलं की उत्तर येतं 78, जे वर्तुळाच्या मध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर 9 अधिक 27 अधिक 4 बेरीज येते 40, त्याला जर 2 न गुणलं तर उत्तर येतं 80, तर ते वर्तुळाच्या मध्ये आहे. तसंच 6 अधिक 24 अधिक 5 बेरीज येते 35 आणि 35ला जर 2 न गुणला तर उत्तर येतं 70, म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर हे सगळे आयडियाज जर तुम्हाला लक्षात आले तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 मध्ये चौरसाच्या बाहेरच्या जर सर्व संख्यांची बेरीज केली आपण 12, 16, 14 आणि 15 तर ही बेरीज येते 57 आणि 57 मध्ये 5 आणि 7चा जर गुणाकार केला तर तो येतो 35 आणि तो मध्यभागी लिहिलेला आहे. त्या पद्धतीनं 20, 11, 8 आणि 13 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 52 आणि यामध्ये 5 गुणिले 2 जर लिहिलं तर उत्तर येतं 10, ते पण चौकटीत आहे. अगदी त्याच पद्धतीने 16, 10, 12, 18 या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 56 आणि या ठिकाणी 5 गुणिले 6 जर केलात तुम्ही तर उत्तर येईल 6 पंचे 30, पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 43. एका सांकेतिक भाषेमध्ये स्मार्ट बरोबर 42 असेल तर 4m बरोबर किती? तर अगदी सहज सिंपल पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. त्याचं कारण असं आहे की स्मार्टमधल्या सर्व अंकांची जर बेरीज केली आपण म्हणजे 19, 13 अधिक 1 अधिक 18 अधिक 20 तर ही बेरीज येते 71
आणि 71ची दुप्पट येते 142. अगदी त्याच पद्धतीने 4 मध्ये 3 अधिक 8 अधिक 1 अधिक 18 अधिक 13 ही बेरीज येते 43 आणि याला जर 2 न गुणला तर उत्तर येतं 86. पर्याय क्रमांक 2. यानंतर टीम बरोबर 93 असेल, डेप्थ बरोबर 35, तर व्हॅल्यू बरोबर किती असेल? तर या ठिकाणी जर सर्व अंकांची बेरीज केली आपण 20 अधिक 5 अधिक 1 अधिक 13 तर ही बेरीज येते 39 आणि त्याच्या उलट 93 लिहिलेला आहे. 39च्या उलट अंकांच्या अदलाबदल. तसंच व्हॅल्यूमध्ये जर पाहिलं आपण VALUE तर व्हीची किंमत आहे आपल्याला माहिती 22 अधिक 1 अधिक 12 अधिक 21 अधिक 5 तर टोटल बेरीज झाली 61 आणि याच्या उलट येतं 16 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 43. तर 45 नंबरचा जो प्रश्न आहे, बोट हा शब्द FTEY असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये रेन हा शब्द कसा लिहाल? तर दिलेल्या माहितीनुसार 45 मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पहिला अक्षर 4 न वाढवलंय म्हणजे बी पासनं F 4 न वाढवलेला आहे, ओ पासनं T 5 न वाढवलेला आहे, पुन्हा ए पासनं E 4 न वाढवलेला आहे, टी पासनं E 5 न म्हणजे +4 +5 +4 +5. अगदी त्याच पद्धतीने रेनमध्ये जर आपण वाढवली अक्षरं तर याचं उत्तर येतं VFMS. पर्याय क्रमांक 1. पहिला अक्षर 4 न वाढवायचं, नंतरचं 5 न, नंतर असं या पद्धतीनं. त्यानंतर मिल्क या शब्दाचा जर विचार केला हे MILK तर TNSP हा शब्द लिहिताना +7 +5 +7 +5 या पद्धतीने लिहिलेला आहे. अगदी तसाच CURD हा शब्द लिहिताना JZYI म्हणजे +7 +5 +7 +5 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 मध्ये पहिला प्रश्न आहे, आकृतीत एकूण चौरसाची संख्या किती? आता या ठिकाणी चौरस मोजण्यासाठी आपल्याला माहिती आहे आयडिया 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4. जर आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलात 4 पंचे 20 3 चौक 12 3 दोन्ही 6 आणि बे एक बे. तर याची टोटल जी आहे ती टोटल येते 40. 20 12 6 आणि म्हणजेच या आकृतीमध्ये जे उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 48. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कारण या सर्वांची बेरीज करावी लागते ती येते 40. यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्रिकोणाची एकूण संख्या किती? तर त्रिकोणाची एकूण संख्या जर आपण पाहिली जर आपण आपण काय करूयात सुरुवातीला एका साईडचे फक्त त्रिकोण काउंट करूयात म्हणजे दुसऱ्या साईडचे तुम्हाला लक्षात येतील ऑटोमॅटिक. तर एका साईडचे जर पाहिलं आपण तर हे छोटे जर पाहिले आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे सर्व छोटे मिळून किती झाले 8 झाले. ठीक आहे बघा अगदी छोटे 8 झालेले आहेत. आता यानंतर आपण काय करूयात की 2 मिळून काही त्रिकोण होतात का? 2 मिळून म्हणजे कसे पहा तुम्हाला या ठिकाणी हे 2 त्रिकोण छोटे मिळून हा एक त्रिकोण म्हणजे
दोन एकत्र केल्यानंतर असा हा त्रिकोण आपल्याला मिळतो. तशाच पद्धतीनं 3 एकत्र केले तर कोणते मिळतात पहा. 3 जर आपण एकत्र केले 3 भाग, तर हा 1 2 3 मिळून एक त्रिकोण तयार होतो. तसाच हा 1 2 3 मिळून पण होतो. ठीक आहे. तसेच आणखी आपल्याला आपण आधी लिहून घेऊया. तिथं दोन एकत्र केले समजा, तर आपल्याला एक त्रिकोण मिळाला होता. हे छोटे सर्वात 8 मिळाले होते. त्यानंतर आता 3 एकत्र म्हणजे 3 भाग एकत्र केले आकृतीचे, तर 3 भाग एकत्र केल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे 3 मिळून पण एक त्रिकोण होत होता. त्यानंतर हे 3 भाग मिळून पण एक त्रिकोण होतात. म्हणजे असे किती झाले मग हे 4 त्रिकोण झाले. हे फक्त एका साईडचं पाहतोय आपण, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे 8 आणि 1 9 आणि 4 13. आता आपण आणखी मोठे जर भाग एकत्र केले म्हणजे सर्वच या ठिकाणी आपण सगळ्यात मोठा त्रिकोण जर काउंट करायचा पाहिला तर तो त्रिकोण आपल्याला असा दिसेल. हा एक त्रिकोण, याच्यामध्ये भरपूर म्हणजे सर्वात मोठा. तर आता हे टोटल झाले 14 त्रिकोण एका बाजूला. म्हणजे या साईडला 14 झाले, तशी इकडे 14 होणार आहे. सेमच आकृती आहे. म्हणजे टोटल उत्तर येणार आहे 28 त्रिकोणाची संख्या या आकृतीमध्ये असेल. तर या पद्धतीनं प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजेल. या पद्धतीनं शिष्यवृत्तीमध्ये पण सर्व घटक तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला जिल्हा राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर नक्कीच आपण क्लास जॉईन करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 50 आणि 49 मध्ये एका फास्याच्या 3 अवस्था दिलेल्या आहेत. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. तर आता जर थोडं निरीक्षण केलं, पहिला आहे एफच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. आता हे ओळखायचं कसं असतं पहा. समजा या ठिकाणी वर तुम्हाला ए दिसतंय, वर तुम्ही इथं ए आहे, म्हणजे ए सोबत कोणती अक्षरं दिसतात. ए सोबत तुम्हाला बी दिसतं, सी दिसतंय, डी दिसतंय आणि ई दिसतं. म्हणजे एफ दिसत नाही. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो एच्या विरुद्ध पृष्ठावर एफ अक्षर आहे. पहा, कळालं का. त्यानंतर आपण डीचा जर विचार केला तर डीच्या सोबत कोणती कोणती अक्षर दिसतात, तर दुसऱ्या चित्रामध्ये एफ दिसतं, सी दिसतंय, ए दिसतंय आणि ई पण दिसते. म्हणजे डीच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल तर ते असेल एफ. बी, डी आणि बी एकमेकाच्या विरोधात असतील. आता राहिले कोणते, ई आणि सी. ईच्या विरोधात असेल सी. आता प्रश्नाचे उत्तर लिहूयात आपण. एफच्या शेजारी कोणता अक्षर येणार नाही तर ए, पर्याय क्रमांक 1. आणि वरच्या पृष्ठावर सी असल्यास तळाच्या पृष्ठावर सीच्या विरुद्ध कोणता आहे, ई, पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आपण हे 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आता यानंतर पुढील प्रश्न लगेच आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला याच पद्धतीनं बारकाईनं समजून घ्यायचा. तर ही आकृती जेव्हा उघडली जाईल तेव्हा वरचा त्रिकोण जशाला तसा खाली येणार आहे आणि पुन्हा बाजूच्या ह्याला पण 2 त्रिकोण या ठिकाणी आपणास दिसणार आहेत. सर्वात महत्त्वाचं की या ठिकाणी थोडा असा कट वर पण देणं अपेक्षित होतं खरं तर. जर आपण निरीक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल, कारण पर्यायामध्ये जर पाहिलात तर हा जो भाग दिसतोय आपल्याला कात्री कात्री असा खालचा, तसा वर कुठेही दिसत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, परंतु थोडाफार बदल असणं अपेक्षित होतं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 मध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 मध्ये पुन्हा आपल्याला एक पिरॅमिड दिलेला आहे आणि या ठिकाणी संख्यांची रचना जर पाहिली आपण तर पहिला गट आहे 1 2 3 4. तर 1 2 3 5 या ठिकाणी असं रचना दिसते तुम्हाला, 1 2 3 5. त्यानंतर आहे 4 9 10 12, 4 9 10 12.
सेम पुढची रचना आहे 8 14 13 18, 8 14 13 18. तर अशा पद्धतीनं जो पॅटर्न तुम्हाला दिसतो, तर तो पुढे पॅटर्न तुम्हाला दिसेल 16 28 27 30 मध्ये. 16 28 27 30 म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला असा पॅटर्न जाणवेल, जो वरच्यासारखा हा पॅटर्न दिलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, तर पुढचा पॅटर्न जर आपण समजून घेतला, हा स्क्रीनशॉट हवा असेल तर आपण घेऊ शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 54 साठी पॅटर्न पाहूयात आपण. 7 8 18 17, 7 8 18 17 या पद्धतीनं हा पॅटर्न दिसतोय तुम्हाला. आणि याला संबंधित आहे 8 9 19 18, असं हिथंच 8 9 19 18. तर पुढचा पॅटर्न आहे 9 10 9 10 20 19. म्हणजे सगळे पॅटर्न जर असं निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो पॅटर्न येणार आहे तो येणार आहे 9 10 19 20, कारण त्याच्या पुढे जो पॅटर्न आहे तो आहे 15 14 15 14 26 27. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 10 20 19. सेम पॅटर्नमध्ये. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 55 पाहूयात आपण. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 53चं जे उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 2च. आणि 55चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर याचा जर पॅटर्न पाहिला आपण 28 16 28 30 27, 16 28 30 27, त्यानंतर 21 22 35 23 असा पॅटर्न आहे. आणि पुढे प्रश्नचिन्ह देऊन दिलेलं आहे आपल्याला 10 12 20 11, 10 12 20 10 12 20 11 असा पॅटर्न जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल 7 14 17 15. सेम पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपणास या ठिकाणी एक घडणी दिलेली आहे आणि घडणी तयार केल्यानंतर एफच्या शेजारी कोणतं अक्षर येणार नाही. आता जर आपण जोड्या लावल्या तर एफ आणि बी हे एकमेकाच्या समोर असतात. त्यानंतर ई आणि सी एकमेकाच्या समोर असतात आणि डी आणि ए. म्हणजेच एफच्या शेजारी कोणतं अक्षर येणार नाही तर बी पर्याय क्रमांक 2. त्यानंतर घनाच्या वरील पृष्ठावर सी असेल तर खालच्या पृष्ठावर असेल ई पर्याय क्रमांक 3. आणि कोणती घन आकृती तयार होणार नाही तर लक्षात घ्या बी आणि एफ जर एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतील तर ते एकाच वेळी आपल्याला दिसणार नाहीत, परंतु ते आकृती क्रमांक 3 मध्ये दिसतात, म्हणून ही आकृती योग्य नाही. उत्तर आहे या आकृतीचं पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. यामध्ये विसंगत पद आपणास ओळखायचं आहे. आणि विसंगत पद मध्ये पुन्हा पॅटर्न आपल्याला तोच लक्षात ठेवायचा, कारण त्या पॅटर्नवर भरपूर प्रश्न आलेत पहा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. तर पहिले लेटर कोणते कोणते आहेत पहा. डब्ल्यू ई यू, हे डब्ल्यू ई आणि यू पहा कशी कुठले 3 लेटर आलेले आहेत. त्यानंतर आहे व्ही एफ टी, या ठिकाणी व्ही दिसेल तुम्हाला, इथं एफ आहे आणि इथं टी आहे, म्हणजे सेम पॅटर्न तसाच आहे. टी जी आर, तर इथं टी आहे इथं जी आहे, म्हणजे पॅटर्न असलेला आहे टी जी आर. बाकीचे आधीचे 2 पॅटर्न असे होते पहा. डब्ल्यू ई व्ही म्हणजे अशी तिरकस असायची. त्यानंतर व्ही एफ टी हा पण असाच आहे, पण हा आलेला आहे व्ही जी आर अशा पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी हा त्रिकोण तयार होतो
इथं काटकोन त्रिकोण तयार होतो थोडक्यात. आणि पुढचं आहे QKO. हे QKO पण सेम पॅटर्न असाच आहे, म्हणून वेगळा आहे GTR. पर्याय क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59 मध्ये ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत यामध्ये जर आपण थोडं निरीक्षण केलं तर त्यांचे जे अल्फाबेट नंबर दिलेत पहा, आता TF असेल किंवा XL असेल, PH असेल, तर थोडं निरीक्षण केलं की तुम्हाला लगेच लक्षात येतं. तर पहा, Xचा नंबर आहे 24, L आहे 12, P आहे 16, H आहे 8, H आहे 8, D आहे 4. तर हे 20 आणि 6 म्हणजे इथं 12ची दुप्पट 24 आहे किंवा 8ची दुप्पट 16 आहे किंवा 4ची दुप्पट 8 आहे, तसं इथं नाही, म्हणून हे वेगळं आहे. पर्याय ए. यानंतर पुढे जर पाहिलं आपण, बीचा अनुक्रमांक आहे 2 आणि 2चा वर्ग येतो 4. डीचा अनुक्रमांक आहे 4, 4चा वर्ग येतो 16. ईचा अनुक्रमांक आहे 5, 5चा वर्ग येतो 25. म्हणजे त्यांच्या अनुक्रमांकाचे वर्ग आहेत, पण इथं पहिल्या पर्यायामध्ये असं आपल्याला मिळत नाही, म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 62 मध्ये एक आकृती दिलेली आहे आणि ती फोल्ड करून पुन्हा आपल्याला विचारलं आहे की पॅटर्न कसा असेल. तर या ठिकाणी थोडी संदिग्धता आहे, परंतु जर आपण विचार केला थोडा बारकाईनं तर पॅटर्न सेम राहणार आहे. लक्षात घ्या, खालच्या बाजूला असेल किंवा वरच्या बाजूला असेल, हा सेम पॅटर्न असणार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर, आता वरचा पूर्णच ब्लँक भाग दिल्यामुळं पर्याय क्रमांक 3 असू शकतं, पण थोडी संदिग्धता मला वाटते. 90 प्रश्नामध्ये हा एकच प्रश्न मला थोडा संदिग्ध वाटतो, बाकी सगळे प्रश्न आपण ॲक्युरेटली घेतलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 64. किती ठोकळे रंगहीन होते, म्हणजे किती ठोकळ्याला रंग लागणार नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण त्याचं सूत्रच आहे n-2 कंसाचा घन, म्हणजे 4 मधून 2 गेले आणि त्याचा घन म्हणजेच 2चा घन बरोबर 8. त्यानंतर समान रंगाची 2 पृष्ठे असणारे. आता हे समान रंगाची 2 पृष्ठे कुठं असतात हे दाखवतो मी. कारण काय झालेलं आहे, या ठिकाणी सलग पृष्ठ हे सारख्या रंगाचे दाखवलेत. म्हणजे सलग पृष्ठाचा जर विचार केला आपण या ठिकाणी पहा, तर हे सलग पृष्ठ होतात असे, म्हणजे वरचा पृष्ठ किंवा त्याच्या बाजूनं पृष्ठ असेल. तर हा सलग पृष्ठ म्हणजे हिरव्या रंगाने असे सलग पृष्ठ. ठीक आहे. आता तशाच पद्धतीने जर आपण विचार केला तर समजा इथं समजा लाल कलर दिला, तर हा लाल कलर खालच्या पृष्ठावर पण असू शकतो असाच सेम, आणि तिकडल्या साईडनं जे राहिलेत त्याच्यामध्ये तिकडं निळा असू शकतो. ठीक आहे, वरचा हिरवा, निळा, पिवळा या पद्धतीने आपल्याला हे सर्व रंग दिसतील. समजा हा पिवळा आहे, तर 2 पृष्ठ सलग असणार आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता हिरवा पिवळा दिलाय, निळा त्याच्या पाठीमागे आणि पलीकडून असतील. तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय विचारले, समान रंगाने 2 पृष्ठ रंगीत असणारे घन. तर 2 पृष्ठ रंगीत असणारे घन कुठं असतात पहा, तर या ठिकाणी हे 2 पृष्ठ या कडेवर, म्हणजे जिथं 2 सलग असे येतात, तर असे फक्त किती येणार आहेत, समजा या ठिकाणी हे 2 आलेत, म्हणजे हिरव्यावर 2 आलेत, तसेच या ठिकाणी पिवळ्यावर 2 येतील आणि निळ्यावर 2 येतील, म्हणजे टोटल होतात 6. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे, किमान 2 पृष्ठ रंगीत असणारे परंतु कोणतेही 2 पृष्ठावर समान रंग नसणारे किती घन आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं पहा, या ठिकाणी किमान 2 पृष्ठ रंगीत असणारे, म्हणजे 3 पृष्ठ रंगीत पण चालतात, पण 2 पृष्ठावर समान रंग नसणारे, म्हणजे 2 पृष्ठावर समान रंग पण नसावा. म्हणजे थोडक्यात काय, 2 पृष्ठावर वेगवेगळे रंग असणारेच आपल्याला यांना पाहिजेत. तर असे 24 असतात. 24 मधून हे समानवाले 6 जर वजा केले
तर खाली 18 शिल्लक राहील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 18 घन. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 67 ते 69 मध्ये आपल्याला काही शब्द आणि त्याचे सांकेतिक अंक दिलेले आहेत. जर थोडं निरीक्षण केलात आपण तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी जे अंक दिलेले आहेत तर यामध्ये ए साठी 1 हे अक्षर आहे, आर साठी 8 हे अक्षर मिळेल तुम्हाला, ई साठी 4 म्हणजे अंक आणि अक्षराची जोडी आपण जर शोधल्या तर टी ला 2, एल ला 6, के ला 3, यू ला 5 आणि ओ ला 9. तर यामध्ये पहिला जो शब्द आहे KITE. आता KIT मध्ये जर पाहिलं तर के साठी कोणतं अक्षर आहे 4, आय साठी इथं कुठेही अक्षर दिलेलं नाही आणि टी साठी आहे 2, ई साठी आहे, के साठी 3 आहे आणि ई साठी 4 आहे. म्हणजे 3 2 4 हे अंक असले पाहिजेत. ठीक आहे. आता 3 2 4 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तर 4 नाही म्हणजे हे तर आधीच कटला. शेवटच्या 5व्या म्हणजे 4थ्या ऑप्शनमध्ये 3 नाही म्हणजे हे पण कटला. आता राहिलेल्या 2 मध्ये जर पाहिलं आपण 3 2 4 ऑप्शन असलेले दोन्हीकडे पण आहेत, 3 2 4 आहे, पण इथं पहिल्या ऑप्शनमध्ये 7 आहे आणि पुढच्या ऑप्शनमध्ये 8 आहे. म्हणजे 3 8 2 4. पण 8 हे आर साठी वापरले त्यामुळे आपल्याला इतर आर नाही म्हणून हा पण ऑप्शन कट झाला. इथं राहिला फक्त पर्याय क्रमांक 1. आणि यावरून पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की आय साठी 7 अक्षर वापरलेलं आहे. त्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला आपण आता एरियलमध्ये तुम्ही पटकन लिहू शकतात कारण आता आपल्याला आय पण माहिती झालेला आहे. म्हणजेच ARIEL. ए साठी 1, आर साठी 8, आय साठी 7, ई साठी 4 आणि एल साठी 3. 18,743. सॉरी, एल साठी 6 आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आपल्याला मिळेल. आणि यानंतर पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे रूट. तर आर साठी 8, ओ साठी 9, यू साठी 5, टी साठी 2 आणि ई साठी 4. 89,524. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर तुम्हाला मिळेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 ते 72. या ठिकाणी विद्यार्थी आणि त्यांच्या संबंधी माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थ्याची नावं जर पाहिली आपण कारण हा प्रश्न सोडवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. एकदा का तुम्ही या तक्त्यामध्ये माहिती भरलात, आता उदाहरणार्थ विद्यार्थीचे नावं काय आहेत? अपर्णा, दुसरी आहे निशा. वरच्या माहितीमध्ये दिलेली आहे ऑलरेडी माहिती, यावर नावं आपण सर्व लिहून घ्यायचे. त्यानंतर विजय आणि अखिल. आता पहा दिलेल्या माहितीनुसार यांनी काय काय केलेलं आहे. त्याच्यामध्ये कविता, लेखन दिलेलं आहे सर्व, निबंध. तर हे प्रश्न वाचले की आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आहे कथा आणि नाटक. तर पहिलं वाक्य आहे अपर्णाने निबंध व नाटक लिहिले. अपर्णाने निबंध आणि नाटक लिहिलं म्हणजे निबंधाला टिक, नाटकाला पण टिक. निशा व विजयने निबंधाव्यतिरिक्त इतर लेखन केले आहे. म्हणजे निशा आणि विजयने निबंध सोडून सर्वच इतर लेखन केलेलं आहे. त्यानंतर अखिलने कथा आणि कविता म्हणजे कथा आणि कविता सोडून दिल्यात म्हणजे निबंध लिहिलेला आहे, नाटक लिहिलेलं आहे. तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्यायचे. चारही जणांनी कोणत्या प्रकारचे लेखन केलं? तर चारही जणांनी नाटक केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर कथालेखन कोण कोण केले? निशा आणि विजय. पर्याय क्रमांक 3. म्हणजे तक्त्यामध्ये लगेच दिसते. तुम्ही तक्ता नाही जरी केला तरी असे नावं लिहून पण टिक केला तरी सोडवू शकतात. त्यानंतर कविता लेखन कोणी केलेलं आहे? कविता लेखन केलेलं आहे निशा आणि विजय. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी विसंगत पद ओळखा. तर या ठिकाणी जर पहिला ऑप्शन पाहिलं हे 208
तर 2चा घनच इथं दिलेला आहे 08 मध्ये. 101 मध्ये पण 1चा घन दिलेला आहे. 464 मध्ये 4चा घन पुढे 64 दिलेला आहे आणि 749 हे वेगळं आहे. पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर 49 गुणिले 2 म्हणजे हे जे उत्तर येतं 100/49. पुढचं या ठिकाणी उत्तर येतं 16×48 म्हणजे 49/16. 25 दोन्ही 50 म्हणजे 64/25 आणि या ठिकाणी 36×108 आणि 11 म्हणजे 119/36. तर या प्रत्येकाचं वर्गमूळ आपण काढू शकतो, जसं की 10/7, 7/4, 8/5. परंतु याचं वर्गमूळ निघत नाही दोघांचं पण, अंश आणि छेदामध्ये वेगळं, म्हणून विसंगत आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण 57, तर 57 हे 19च्या पाड्यात आहे, 3 ने भाग जातो. 87ला 3 ने भाग जातो. 29च्या पाड्यात आहे, 133ला 19 ने भाग जातो. 131 ही मूळ संख्या आहे आणि बाकी सर्व संयुक्त संख्या आहेत, म्हणून वेगळा आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी अतिशय सिंपल पद्धतीने या ठिकाणी जर पाहिलं आपण, इथं जर रेषा ओढून घेतल्या अशा तर लक्षात येईल तुम्हाला. तर हीच फुले अशा येणार आहेत मोठ्या 3 आणि इथं छोटे अधिक असणार आहेत 2. म्हणजेच पर्याय क्रमांक जर आपण पाहिला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न. कबड्डीचा संघ खेळासाठी मैदानावर उभा आहे. सलीमच्या डावीकडे 4थ्या स्थानावर राहुल उभा आहे. तर दिलेल्या माहितीनुसार सलीमच्या 4थ्या स्थानावर राहुल आहे. समजा आपण या ठिकाणी जर सलीमला उभा केलं, सलीमपासून 4थं स्थान म्हणजे या ठिकाणी समजा इथे एक जण आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 4था. तर सलीमच्या डावीकडे 4थ्या स्थानी इथं राहुल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे सांगितले, राहुलच्या उजवीकडे पहिल्या स्थानावर सचिन आहे. राहुलच्या उजवीकडे म्हणजे या ठिकाणी जो आहे तो असणार आहे सचिन. त्यानंतर जर पुढे आपण पाहिलं, पुढची माहिती आहे सांगितलेली आहे. तर सचिन तर उजवीकडून 3ऱ्या स्थानावर रॉबर्ट आहे. म्हणजे इथं या ठिकाणी असेल रॉबर्ट, उजवीकडे 3ऱ्या स्थानावर रॉबर्ट आहे. अक्षय सलीमच्या उजवीकडे असून अक्षयच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर दिनेश उभा आहे. म्हणजे या ठिकाणी असेल मग अक्षय आणि त्याच्या 3ऱ्या स्थानावर या ठिकाणी आहे दिनेश. दिनेशच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर इम्रान आहे. म्हणजे या ठिकाणी असेल मग इम्रान. तर हे 7 जण झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी माहिती पूर्ण झालेली आहे. तर सचिनच्या डाव्या बाजूस 2ऱ्या स्थानावर कोण आहे? तर सचिनच्या डाव्या बाजूला 2ऱ्या स्थानावर, तर सचिनची डावी बाजू इम्रान आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर इम्रानच्या उजव्या बाजूला 4थ्या स्थानावर कोण आहे? तर इम्रानच्या उजव्या बाजूला 4थ्या स्थानावर आहे रॉबर्ट. पर्याय क्रमांक 3. रॉबर्ट आणि अक्षय यांच्या दरम्यान कोण आहे? रॉबर्ट आणि अक्षय दरम्यान आहे सलीम. पर्याय क्रमांक 3. म्हणजे एकदा तुम्ही अशी रचना केलात की तुम्ही कसाही प्रश्न विचारला तर अगदी पटकन सांगू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी सर्व मूळ संख्या आहेत पहा. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. आता इथं मूळ संख्या जर विचार केली तर राहिली कोणती मग? पर्यायामध्ये एकच आहे 7. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा जर विचार केला आपण तर 16चं वर्गमूळ 4, 4चं वर्गमूळ 2, या 4 आणि 2 ची बेरीज केली की 6 येतं आणि त्याचा वर्ग इथं मध्यभागी दिला आहे. तसंच इथं 9चं वर्गमूळ 3 आहे, 16चं वर्गमूळ 4,
3 आणि 4ची बेरीज येते 7 आणि 7चा वर्ग इथं 49 दिला आहे. तसंच आता 25चं वर्गमूळ 5, 9चं वर्गमूळ 3, 3 आणि 5ची जर बेरीज केली आपण तर ती येते 8, म्हणजे 8चा वर्ग मध्यभागी असेल, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे 64. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 82. सीमाचा रांगेमध्ये डावीकडून 23वा क्रमांक आणि उजवीकडून 19वा क्रमांक आहे. म्हणजे समजा या ठिकाणी सीमा आहे, डावीकडून तिचा 23वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 19वा क्रमांक आहे. पहिला प्रश्न आहे एकूण संख्या किती आहे. तर एकूण काढायचं असेल तर मग 23 अधिक 19 यांची बेरीज करा, ही आली 42, त्यामधून 1 वजा करायचा म्हणजे उत्तर येईल 41. पर्याय क्रमांक 2. यानंतर रांगेच्या मध्यभागी असलेल्या कावेरीचा क्रमांक किती. आता एकूण 41 आहेत, जर आपणास मध्यभागी काढायचं असेल तर 41 अधिक 1 करायचं आणि 2ने भागायचं, म्हणजे बेरीज आली 42 भागिले 2 म्हणजेच 21. तर याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 84. प्रश्न क्रमांक 84 मध्ये आकृती दुमडून या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 15 ऑगस्ट 1980 ला शौनकला 5 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे त्याचा बड्डे कधी असेल मग 15 ऑगस्ट 1975 हा बड्डे असेल, म्हणजे 5 वर्षापूर्वी. आणि याच्यामध्ये 2 लीप वर्ष आहेत, 1980चं एक लीप वर्ष आणि 1976चं, म्हणजे टोटल 7 दिवस पाठीमागं. आणि 7 दिवस जर पाठीमागं गेलं तर तोच वार असतो, म्हणून याचं उत्तर आहे शनिवार. पर्याय क्रमांक 2. कारण 80ला पण शनिवार असणार आहे आणि त्याचा जन्म झाला तो पण शनिवार असेल. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे रफिक, संदीप व पीटर शाळेतून घरी जाण्यास वेगवेगळ्या दिशेने निघाले. काही अंतरावर गेल्यावर सर्व जागी थांबले, तेव्हा रफिक हा शाळेच्या आग्नेय दिशेला होता. आता या ठिकाणी आपण शाळा आहे असं समजूयात. आणि रफिक आग्नेय दिशेला, म्हणजे या ठिकाणी असेल रफिक, आग्नेय दिशा इकडे असते. त्यानंतर काही रफिक शाळेतून निघताना त्याच्या उजव्या हाताची दिशा ही पीटरच्या मार्गाची होती. आता रफिक जर आग्नेयला चालत असेल तर त्याचा उजवा हात असेल नैऋत्य दिशेला आणि त्या दिशेला चालला होता पीटर. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे आता पीटरच्या दिशेच्या विरुद्ध मार्गाची दिशा संदीपची होती, म्हणजे याच्या विरुद्ध इकडं असणार आहे ईशान्य आणि इथं होता संदीप. तर प्रश्न काय विचारला पहा, पीटर कोणत्या दिशेने चालत गेला. पीटर नैऋत्य दिशेला चालत गेला. पर्याय क्रमांक 3. संदीपची दिशा कोणती होती. संदीपची दिशा होती ईशान्य. पर्याय क्रमांक 2. पीटरची दिशा नैऋत्य. पर्याय क्रमांक 3 आणि संदीपची पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी वेन आकृतीवर आधारित. तर आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये गायक या ठिकाणी सांगितलेला आहे गायक. वर्तुळामध्ये जे आहेत ते आहेत लेखक. चौकोनातील जे आहेत शिक्षक आणि षटकोनातील जे आहेत ते आहेत चित्रकार. तर पहिला प्रश्न आहे गाण्यात पारंगत असलेले किती शिक्षक, चित्रकार व लेखक आहेत. तर मग आपण याचं उत्तर थोडं मिसप्रिंट दिलं होतं, परंतु हे स्पष्टीकरणामध्ये जर पाहिलं आपण तर गायक पण असला पाहिजे, शिक्षक पण असला पाहिजे, चित्रकार पण असला पाहिजे आणि लेखक पण असला पाहिजे. म्हणजे सर्वच आकृतीमध्ये फक्त एकच अंक तुम्हाला जाणवतो आणि तो म्हणजे हा 24. जो सेंटरचा अंक आहे 24 तो सर्वांमध्येच आहे. षटकोनात आहे, त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, चौकोनात आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24. त्यानंतर किती चित्रकार उत्तम गातात. किती चित्रकार उत्तम गातात म्हणजे गायक आणि चित्रकार असणारे
म्हणजे षटकोनात आणि त्रिकोणामध्ये असणाऱ्या सर्व संख्या. म्हणजे त्याची जर बेरीज केली आपण तर 24 अधिक 29 अधिक 25, तर ही येईल 78. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर किती शिक्षक लेखक नाहीत? पहा, शिक्षक लेखक नाहीत म्हणजे फक्त शिक्षक असणारे मोजायचेत आणि त्यांची बेरीज करताना 51 अधिक 32 अधिक 29, तर ही बेरीज येईल 112. पर्याय क्रमांक 3. या पद्धतीनं एकूण 90 प्रश्नांची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तरीही तुम्हाला काही वाटत असेल काही किंवा तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीनं वेगळं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. त्याचबरोबर 8वी शिष्यवृत्ती परीक्षा जर आपण देत असाल तर 2017 ते 2025 बोर्ड पेपर स्पष्टीकरणसह आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे आतापर्यंत झालेले सर्व बोर्ड पेपर आणि त्यांचे स्पष्टीकरण. आणि महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही राहत असाल तर तुम्हाला घरपोच मिळू शकतात. त्यासाठी नंबर आहे 8856 046 142. 8856 046 142 या नंबरवर आपण संपर्क करून प्रश्नसंच घरपोच मागणी करू शकतात. तर या ठिकाणी थांबूयात. भेटूया लवकरच नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथचे 90 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला सर्व स्पष्टीकरण समजले असतील. जीनियस मॅथ चॅनलसोबत तुम्ही शिष्यवृत्ती असेल, सैनिकी स्कूल असेल, नवोदय परीक्षा, NMS परीक्षा, सर्व परीक्षेची तयारी घरी बसून करू शकतात. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू.